ची पार्श्वभूमी म्हणजे माझी मोदींची पहिली ओळख झाली ती न्यूयॉर्कमध्ये झाली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपल्या युनोमध्ये काहीतरी ह्या सगळ्या धर्माच्या आणि राजकीय पक्षांची कॉन्फरन्स झाली होती. त्याच्यात जे इंडियन डेलिगेशन होतं त्याच्यामध्ये मी, चंद्रशेखर, मुलायमसिंग यादव, बूटा सिंग, आणखी कोणते एक 2-3 लोक असे होतो भारतातनं. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये जसे आम्ही राजकीय विविध पक्षाचे लोक बोलवले होते सगळ्या जगातनं, तसं हे काय त्याला म्हणतात पोप, ख्रिश्चन कम्युनिटीचे, मुस्लिम समाजाचे कोणते इमाम म्हणजे सगळ्यात मोठे त्या सौदी अरेबियामध्ये असतात मक्का आणि हा तिथले ते, आणि आपल्याकडचे शंकराचार्य, आणखीन काही लोक भगवे वस्त्र घातलेले ते सगळे होते. आणि त्यावेळेला तिथं एक ताज ग्रुपचं एक हॉटेल आहे युनायटेड नेशन आपल्या ह्याच्या शेजारी युनोच्या जवळपास. जनरली आम्ही सगळे लोक तिथं उतरतो. आपले मुंबईकर तिथं असल्यामुळे एक आमचं देखभाल ठीक होत असते. तर त्याच्या शेजारी एक मोठं प्रसिद्ध अमेरिकेचं जुनं हॉटेल आहे, नाव विसरलं मी. आणि एक दिवशी मी सकाळी उठल्याच्या नंतर बाहेर पडत असताना अशी एक 100-200 भगवी वस्त्र घातलेल्यांची एक कतार पुढं चालली होती त्या हॉटेलमध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं मोदी होते. तर एक माझ्या ओळखीचे गृहस्थ होते, तुम्हाला त्या हल्ली त्यांचं नाव माहीत असेल, लक्ष्मी मित्तल म्हणून. तर लक्ष्मी मित्तल हे माझ्यावर तिथं त्यावेळेस होते. आणि त्यांच्या वडिलांनी, त्यांचे वडील होते, त्यांचे वडील हिंदुत्ववादी आहेत. आणि त्यांच्या वडिलांना मी विचारले काय आहे तुमचं, काय आहे का? तर ते आत्ता जो तिथं लंच काय दिला जातो तो मीच देतो आहे. आणि ह्या सगळ्या साधूंना व्यवस्थित जेवण द्यायला मी इंडियातनं पाट, ताटं, वाट्या वगैरे सगळं मागवलं आहे. आणि हां, ते सगळं आज आम्ही त्या ठिकाणी जेवण देणार. म्हणजे हे सगळं कोण करतं आहे? त्याने एक अच्छा आदमी आहे, त्याचं नाव नरेंद्र मोदी. आणि मग ते मला घेऊन गेले तिथं त्या हॉटेलमध्ये, ऑस्ट्रिया का काहीतरी असं त्या हॉटेलचं नाव विसरलं मी. तिथं माझी त्यांची ओळख झाली. पण त्या सगळ्या म्हणजे सवन त्यांचा दिवस 2 दिवस ह्या भगवा वस्त्रवाल्यांच्या बरोबरच होता. त्यांचं असोसिएशन मोदी लक्षात नाही माझ्या, पण कदाचित भगवं जाकीट असेल असं काहीतरी. हां, तर ते आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला ते जे ग्रस्त मित्र, सिनियर मित्र, ते सांगत होते की कसं कष्टाळू आहे, कसं हे आहे. तिथे ती एक आपल्याकडे जशी हिंदू काहीतरी एक ऑर्गनायझेशन आहे, तशी एक इंटरनॅशनल एक ऑर्गनायझेशन आहे हिंदू, विश्व हिंदू परिषदचं आंतरराष्ट्रीय स्वरूप. तर ते त्याच्यामध्ये कसं यांचं योगदान आहे, कसं होऊन जगामध्ये हे केलं जातं, मोदींनी कसं मोठं काम केलं आहे, आणि RSSने कसं विश्वासाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली वगैरे हे सगळं. त्यामुळे ते आत्ता सांगतात ते देशाचा प्रधानमंत्री म्हणून ठीक आहे, पण त्यांची जी मानसिकता आणि एकंदर जी त्यांची वैचारिक उभारणी जी आहे त्याच्यामध्ये दुसराही कप्पा असावा असं वाटतं.